श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज तारीख आहे मित्रांनो 2 आणि आपण सुरुवात केली आहे स्वामी समर्थ यांच्या नावाने आणि दर्शनाने मित्रांनो। तर आत्ता मी CNG पंपावर आहे मित्रांनो। हे बघा, एकच गाडी पुढे आहे, आपला नंबर लागेल। वाजलेत 2:30 वाजून गेलेत मित्रांनो आणि आता आपण लॉग इन होणार आहोत। बघूया, आज दसरा होता। सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपण आता ट्रिप 0 करूया आणि CNG भरून बघूया मित्रांनो आपल्याला काय कोणती ट्रिप मिळते पहिली आपल्याला। ट्रिप 0 झालेली आहे मित्रांनो। तर आता आपण बघूया, CNG भरून देतो अपडेट तुम्हाला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 331 रुपयाचा CNG बसला आहे। अगोदरच्या आपल्या 4 कांड्या होत्या मित्रांनो गाडीमध्ये CNG, त्यामुळे कमी CNG बसला। तर बघूया, आता आपण ट्रिप 0 केली आहे नाही, आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी येऊन थांबलो इथं रोडपालीला। बघूया आता आपल्याला कोणती ट्रिप लागते, काय कसा दिवस आपला जातो आहे। ॲक्च्युली दिवस तर गेलेलाच आहे, 2:30 पावणे 3 झालेत। तर बघूया, आपण संध्याकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत आपण करणार आहोत काम। किती होत आहेत पैसे, काय कसं काय तुम्हाला। आणि मित्रांनो, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। जर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहिला तरच तुम्हाला समजेल कसं काय किती आपण ओला उबेरमध्ये बिझनेस करायचा। आणि शेवटपर्यंत राहा तुम्हाला। मग मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी माझी अर्निंग पण सांगेन, टोटल किती झाली, किती तास काम केलं, किती अर्निंग झाली आणि किती CNG केला, किती खर्च आला। तर मित्रांनो, आता मी लॉग इन होतो आहे, रिचार्ज करायचा आहे मला। मी आज उबेर आणि विचार करतो रॅपिडोमध्येच काम करायचं। ओलाचा रिचार्ज करायचं नाही असा विचार झाला आहे, पण जर कुठं गरज पडली तर आपण करू रिचार्ज। तर मित्रांनो, तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत। आणि प्लीज आत्ता जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आत्ता लगेच लाईक करा। लाईक करायचं तेवढं राहून जातं मित्रांनो तुमचं। प्लीज आत्ता लगेच व्हिडिओ बघतानाच तुम्ही आता सध्या लाईकच करा। आणि जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मी भेटूया आपण आता। बघूया, मी चालू करतो आहे ऑनलाईन, कोणती ट्रिप येते काय देतो अपडेट तुम्हाला। तर मित्रांनो, आपण रोडपालीला होतो, बराच वेळ वेटिंग केला। तिथून काही ट्रिप लागत नव्हती म्हणून हळूहळू आपण कामोट्याच्या एरियात गेलो। कामोटा साईडला गेल्यानंतर 40 मिनटानंतर, म्हणजे लॉग इन झाल्यानंतर 40 मिनटानंतर आपल्याला एक नेरूळची ट्रिप भेटली ओलामध्ये। तर आपल्याला ती 400 रुपये दाखवले होते, पण 383 रुपये मिळाले आपल्याला। 383 रुपये मिळाले 13 किलोमीटरचे। 20 मिनटं लागली ड्रॉप करायला। तर आता मी कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि मॅटर असं झालं मित्रांनो, आता मी त्यांना ड्रॉप केलं आहे, पण त्यांना इथे एक अर्धा तास थांबून परत उलवेला जायचं आहे। ते बोलले आप छोड़ दो क्या? मतलब ठीक है, मैं छोड़ देता हूँ, मुझको वेटिंग चार्जेस और जो कोई बिल होगा अपना नेरूल से उलवे का वो दे दो। तर ते ओके बोललेत। मग ते अर्धा एक तासामध्ये येत आहेत मित्रांनो। तर आपण आता इथे नेरूळला थांबलो आहे, सेक्टर 19ला। तर ते येतील, फोन करतील अर्धा तासानंतर। तर ते आपल्याला अर्ध्या तासाचं 100 रुपये वेटिंग चार्जेस आणि प्लस जे काय होतील ते आपल्याला पैसे देतील, त्यानुसार आपण त्यांना ते तिकडे घेऊन जाणार आहोत। तर खूप आज जरा ट्रिपचा फ्लो कमी आहे मित्रांनो, ट्रिपा कमी लागत आहेत, ट्रिपा एवढ्या मनावश्या नाहीत आहे। मी बराच वेळ थांबलेलो तिथं मला लागत होतं ट्रिपा, पण ते भिवंडी वगैरे, भिवंडीच्या 1-2 ट्रिपा वाजल्या, अजून कुठल्या मग मी काय ॲक्सेप्ट केलं नाही भिवंडीला वगैरे। आता जाऊन फायदा नाही मित्रांनो। तर मी आता बघूया, इथं वेट करूया आपण। ट्रिप यांना अर्ध्या तासात त्यांचं काम आहे, त्यांचं झालं का पटकन आपण त्यांना उलव्याला सोडू आणि उलव्याला परत लॉग इन। आता मी सध्या लॉग इनच आहे, पण अजून तरी इथं तिन्ही याच्यामध्ये लॉग इन आहे, तरी ट्रिप वाजत नाही मित्रांनो। तर धंदा थोडासा आज काय माहिती, मला वाटतं दसऱ्यामुळे वगैरे असू शकतो मे बी। तर ठीक आहे मित्रांनो, चला बघूया आपण, भेटू तुम्हाला उलव्यामध्ये गेल्यानंतर, देतो अपडेट। आता हे किती वेळा काय निघतात बघू। आता इथं चहा जर कुठे असेल तर थोडा चहा पिऊया आणि आपण इथून थोडं वेट करून मग त्यांना उलव्याला ड्रॉप करून जाऊया।
सांगतो तुम्हाला त्या ट्रिपचे पण आपल्याला किती पैसे भेटतील. असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू शेवटपर्यंत राहा मित्रांनो. तुम्हाला टोटल अर्निंग आणि प्रत्येक ट्रिपला आपल्याला किती भेटत आहेत, किती किलोमीटर आहे आणि किती वेळ लागतो आहे हे तुम्हाला अंदाज येत जाईल. त्याच्यानुसार आपण घेऊ. आणि इर्टिगा गाडी आपण करतो आहे मित्रांनो ओला उबेरमध्ये. तर ठीक आहे, भेटू परत मित्रांनो. तर मित्रांनो, एक सांगायचा विषय हा की आपण अजून इथंच आहे. अजून त्यांचा काय फोन नाही आला आपल्याला. कस्टमरचा फोन आल्यानंतर आपण निघू इथून. तर ही प्रायव्हेट बुकिंग आहे मित्रांनो. बघूया आता इथून नेरूळवरून त्यांना उलव्याला ड्रॉप करायचं आहे. थांबलो आहे. आणि एक सांगण्याचा उद्देश म्हणजे मित्रांनो, जे कोणी नवीन असतील की मी मित्रांनो ओला उबेर विकेंडला करतो. म्हणजे ज्यावेळेला सुट्टी असेल वगैरे. आज मला सुट्टी होती मित्रांनो, त्यामुळं मी ओला उबेर विकेंडला करतो आहे. तसं इर्टिगा गाडी मित्रांनो ओला उबेरला खरंच परवडत नाही. किंवा बाकीच्या सुट्ट्या, आज 2 ऑक्टोबर आहे, त्या सुट्टी असल्यामुळे मी ओला उबेरला आलो. ॲक्च्युली लेटच आलो, जरा दसरा असल्यामुळे घरी गाडी. मग माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो की खरं आपल्याला इर्टिगा गाडी ना लोकलला नाही परवडत. म्हणजे ओला उबेरला नाही परवडत असं म्हणायचं आहे मला. लोकलला परवडते पण ओला उबेरला नाही परवडत. तर इर्टिगा गाडी पॅकेज किंवा आउट स्टेशन वगैरे असेल तर पडते. एखाद्या दिवशी आता तुम्ही बघू शकता, माझा पाठीमागचा तुम्ही जर बघितलं नसेल तर व्हिडिओ बघा एकविरा देवीचा. त्या दिवशी आपला 4,800 रुपये बिझनेस झाला. बऱ्यापैकी पैसे राहिले आपल्याला त्या दिवशी. पण आज आता आपण दसरा असल्यामुळे थोडं सकाळी गाडी वगैरे पूजन वगैरे करून घरामध्ये सगळं दसरा सण असल्यामुळे आपल्याला काही लवकर निघता आलं नाही. तरी पण आपण लेट लॉग इन झालो. तरी पण निघालो आपण. आज सुट्टीच घ्यायचा विचार होता, पण म्हटलं चला घरी बसून तर काय करणार ना दुपारनंतर, म्हणून मी गाडी लॉग इन केली. 2-2:30 वाजता लॉग इन केली मित्रांनो. आणि आता जवळजवळ 3-3:30 वाजता मला 40 मिनिटानंतर ट्रिप लागली. उबेरचं रिचार्ज केला आहे मित्रांनो मी 209 रुपये आणि प्लस GST असा 246 रुपयाचा रिचार्ज केला आहे. पण उबेरमध्ये एकही ट्रिप लागत नव्हती मला. मी सगळंच, आणि मग मला वाटलं काय मलाच ट्रिप लागते का नाही, म्हणून मी नंतर मोबाईल रिसेट मारला मित्रांनो. मोबाईल रिसेट मारून पुन्हा बघितलं तरी उबेरमध्ये ट्रिपच नव्हती. मग मी नंतर कामोठा साईडला गेलो. मग तिथून ओलामध्ये होत्या ट्रिप, पण खारघरवरून 5 किलोमीटर पिकअप, 7 किलोमीटर पिकअप आणि भिवंडी वगैरे. मग त्या एरियामध्ये आपण नाही जात मित्रांनो. जायला काही प्रॉब्लेम नाही, पण तशी अमाऊंट पण भेटत नव्हती. त्यामुळे मग ह्या वेळेला जर तिकडे गेलं तर खूप ट्रॅफिक असते, म्हणून आपण अवॉइड करतो कल्याण भिवंडी या रोडला इकडे जाण्याचा. आणि मग नंतर आपण तिथून वेट केल्यानंतर मग कामोठातून एक ट्रिप वाजली ओलामध्ये आपल्याला नेरूळची. मग ती 400 रुपये दाखवले आपल्याला, 401 रुपये दाखवले होते, पण दिले 383 रुपये मित्रांनो. रिचार्ज केला. आणि विशेष म्हणजे आपण ओलाचा पण रिचार्ज केला आहे मित्रांनो. 139चा काय ते 6 तासाचा आहे, 109 रुपये का काहीतरी आहे 6 तासाचं. तर बघूया आता आपण त्याच्यात किती करतोय आणि याच्यामध्ये किती. रॅपिडोमध्ये ट्रिपा वाजतायत मित्रांनो, पण रॅपिडो ना आता मलाच होतंय का तुम्हाला सर्वांना होतं काय माहिती, रॅपिडोमध्ये ट्रिपच ॲक्सेप्ट होत नाही मित्रांनो. तर कस्टमरचा फोन यायला लागला मित्रांनो, आपण बोलू नंतर. तर मित्रांनो शुभ संध्याकाळ. वाजलेत आता 5:48 झालेत. तर आपण आता सध्या सीवूडला आहे मित्रांनो. सीवूडचा जो मॉल आहे ते आपण थांबलो आहे. तर आपण नेरूळमध्ये होतो. त्या कस्टमर प्रायव्हेट बुकिंग बोललो होतो, पण त्यांचा फोन आला की त्यांचा काहीतरी प्लॅन चेंज झाला मित्रांनो. तर ते बोलले की नंतर मग त्यांनी आपल्याला वेटिंग चार्जेस 150 रुपये पाठवले. एक 45-40 मिनटं झाली होती आपण वेट करत होतो. मग त्यांनी आपल्याला 150 रुपये पाठवले. मग तिथून आपण परत लॉग इन झालो. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी नेरूळवरून इकडून सीवूड मॉलची एक बुकिंग मिळाली आपल्याला. 184 रुपये बिल झालं. कस्टमर एक्सेलचीच होती ओलामध्ये. 184 रुपये बिल झालं. आणि कस्टमरने दिलेले आहेत आपल्याला मित्रांनो 190 रुपये. तर आता सध्या सीवूड मॉलला थांबलो आहे. बघूया कोणती बुकिंग भेटते आपल्याला, देतो अपडेट नंतर. तर मित्रांनो आपण आता आहे कोपरखैरण्यामध्ये. आपण सीवूडला होतो. सीवूडवरून आपल्याला बेलापूरवरून ॲक्च्युली सीवूडला थांबलो होतो. तिथून एक पनवेलची ट्रिप लागली आपल्याला एक्सेलमध्ये.
पण ती ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरच्या मॉलवरून होती आणि कस्टमरच्या लोकेशनला पोहोचेपर्यंत ती कॅन्सल झाली मित्रांनो. मग तिथूनच परत थांबल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्या बेलापूरहून एक उलव्याची ट्रिप लागली एक्सेलची. तर आपण उलव्याला गेलो आणि तिचे मला 300 रुपये दाखवले होते, 280 समथिंग काहीतरी आपल्याला दिलेत. आणि त्याच्यानंतर परत मग मित्रांनो आपल्याला ती ट्रिप जस्ट एंड करेपर्यंतच रॅपिडोमध्ये एक ट्रिप आली कोपरखैर न्यायची मित्रांनो. तिचा रेट पण चांगला दाखवला, 20 किलोमीटरचे 644 रुपये काहीतरी दाखवले आपल्याला. तर मी लगेच ॲक्सेप्ट केली आणि ते ड्रॉप करून मग ती रॅपिडोची लगेच पिकअप करून मी आता सध्या कोपरखैरण्याला पोचलो मित्रांनो. आता वाजलेत 7:20 झालेत मित्रांनो. बघूया आता इथून अजून आपल्याला कोपरखैरण्यामधून कोणची ट्रिप पडते. आपल्याला ओलाच्या 3 आणि रॅपिडोचे 1 अशा 4 ट्रिप कंप्लीट झालेत आणि ते एक प्रायव्हेट 150 रुपये मित्रांनो. तर बघूया आता ट्रिप. उबरमध्ये तर ट्रिपच वाजत नाही मित्रांनो, मला तर काही समजत नाही उबरचं काय झालं काय. तर ठीक आहे, भेटू परत. तर मित्रांनो आता आपण आहे कामोट्यामध्ये, 8:30 वाजलेत मित्रांनो. तर आपण वाशीमध्ये होतो आणि वाशीवरून एक आपल्याला पहिल्यांदा एक रॅपिडोमध्ये खारघरची ट्रिप आली मित्रांनो. ॲक्सेप्टच झाली नाही. खारघरच्या ट्रिप खूप कमी सेकंद आहे, मला वाटतं 1 ते 2 सेकंदच वाजतात रॅपिडोच्या, ॲक्सेप्ट नाही झाली. आणि त्याच्यानंतर परत आपण थोडंसं थांबल्यानंतर आपल्याला उबरमध्ये पहिली ट्रिप मिळाली मित्रांनो एक्सेलची कामोट्याची. तर आपण ॲक्सेप्ट केली, डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली ती आणि ती ट्रिप आपण ॲक्सेप्ट केली आणि आता सध्या आपण कामोट्यामध्ये पोचलो. त्या 17 किलोमीटर 36 मिनटं लागली मित्रांनो. त्या ट्रिपचे आपल्याला 542 रुपये दिले. तर आता आहे कामोट्यामध्ये. बघूया आता इथून पुढं अजून काय 1-2 ट्रिप आपल्याला इथल्या इथं लोकलमध्ये भेटत आहेत का, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो आता आपण आलो आहे घरी. बराच वेळ थांबलो होतो आपण कामोट्यामध्ये. जी आपण वाशीवरून ट्रिप आणली कामोट्यामधून, त्याच्यानंतर एकही ट्रिप लागली नाही. मला वाटतं 8:45ला आपण ती ट्रिप एंड केली आणि अर्धा तास आपण 9:15 परत तिथं थांबलो, पण काही ट्रिप लागत नव्हत्या. आणि परत आज देवीची मिरवणूक आहे, त्यामुळे जिकडे तिकडे गर्दी होती. मग म्हटलं चला आता बस झालं, घरी जाऊया आपण. तर आपण ॲक्च्युली आज 6 तास काम केलं मित्रांनो. 3 वाजता आपण लॉग इन झालो होतो, पण आपल्याला 40 मिनटं ट्रिपच आली नव्हती. त्याच्यानंतर आपल्याला पहिली ट्रिप लागली आणि अशा प्रकारे आपण ओला, उबेर आणि रॅपिडो तिन्हीमध्ये काम केलं मित्रांनो. फक्त आज एक थोडासा तोटा झाला, म्हणजे उबरमध्ये आपण 250चं हे घेतलं, पास घेतला मित्रांनो, आणि त्याच्यात फक्त एकच ट्रिप झाली, ट्रिपच लागली नाही. 542 रुपये, ते 250 रुपये आपले लॉस गेले. नाही तर आपल्याला आज बऱ्यापैकी काम झालं होतं. तरी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण आज ओलामध्ये 836 रुपयाचं काम केलं मित्रांनो. 3 ट्रिपा केल्यात. उबरमध्ये एक ट्रिप केले 542 रुपये आणि रॅपिडोमध्ये एक ट्रिप केले 644 रुपये आणि प्लस एक 150 रुपयाचे आपण ते वेटिंग चार्जेस घेतले 150 रुपये एका कस्टमरकडून, ते तेवढे 150 रुपये भेटलेत. असे टोटल मिळून आपलं 2160 रुपयाचं काम झालं मित्रांनो 6 तासामध्ये, 3 ते 9 वाजेपर्यंत. 6 तासामध्ये 2160 रुपयाचं काम झालं आहे इर्टिगा गाडीमध्ये मित्रांनो. त्याच्यामध्ये आपला CNG माझ्याकडे पहिल्या 4 कांड्या होत्या, मी CNG भरला, 300 रुपयाचा CNG बसला. आता सध्या 3 कांड्या आहेत, तर एक 400 रुपयाचा CNG पकडा मित्रांनो, 100 रुपये अजून कमी, 400 रुपये CNG प्लस 109 रुपये ओलाचं सबस्क्रिप्शन चार्जेस आणि प्लस उबरचा 246 रुपये, असे टोटल मिळून आपले 400, 500, 700-750 रुपये मायनस होतील मित्रांनो. 2166मधून आपले 750, तर 1400 रुपयेचं आपलं अर्निंग आजचं झालं आहे आपल्या हातामध्ये पडले 6 तासामध्ये. कमी झालं, मला वाटतं कमीच झालं आहे तसं अर्निंग जास्त नाही झालं. जर मी सकाळी लवकर गाडी काढली असती तर आज बऱ्यापैकी धंदा झाला असता. पण बघूया आता, मी देतो अपडेट तुम्हाला. खूपच कमी झालं मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपली 87 किलोमीटर गाडी चालली आणि 3 कांड्या CNG आपल्याकडे आहे. 9:30 वाजलेत, म्हणजे अर्धा तास आपण तिथं टाईमपास झाला मित्रांनो. आता आपण घरी आलो आहे, गाडी पार्क केली, जाऊया आता घरी. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला एक आजचा दिवस पार पडलेला आहे. एक मला वाटतं ॲव्हरेज दिवस म्हणता येईल.
असं काही जास्त आपण काम पण काही 6 तासच काम केले, त्याच्यामध्ये 1-2 तास तर आपले असेच गेले. आज आपल्या 5 ट्रिपाच कंप्लीट झालेत मित्रांनो. जर सकाळपासून केलं असतं तर नक्की आपलं 4,000च्या आसपास अर्निंग झाली असती. उबरला ट्रिपच नव्हते आज मित्रांनो. तर अशा प्रकारे आपलं आजचा दिवस डे एंड झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.